सध्या मटका किंग ही वेब सिरीज मोठ्या प्रमाणात चर्चेत आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का की खऱ्या जीवनात मटका किंग कोण होता आणि एकंदरीतच मटका किंग हे नाव कशा पद्धतीने पडलेलं आहे. आणि आजकाल मटका किंग वेब सिरीज मुळे एक नाव पुन्हा चर्चेत आलंय. पण तुम्हाला माहिती आहे का की खरा मटका किंग कोण होता? आणि तो होता रतन खत्री. 1950-60च्या दशकात मुंबई म्हणजे स्वप्नांची नगरी. पण त्या काळात लोकांमध्ये जलद पैसा कमवण्याची क्रेज वाढत होती. सुरुवातीला मटका हा जुगार कापसाच्या भावावर चालायचा. न्यूयॉर्क कॉटन एक्सचेंज वरून येणाऱ्या रेट्सवर बेटिंग केलं जायचं. पण इथे रतन खत्रीने गेम बदलला. त्याने बाहेरच्या मार्केटवर अवलंबून राहणं बंद केलं आणि स्वतःची सिस्टीम तयार केली. एक मटका, त्यात नंबरची चिठ्ठी आणि त्या चिठ्ठीतून निघणारा लकी नंबर. ही सिस्टीम लोकांना जास्त ट्रस्टफुल वाटली आणि इथूनच सुरू झाला मटका गेमचा खरा बूम. थोड्याच काळात मुंबईच्या गल्लीबोळातून ते मोठ्या बिझनेस पर्यंत सगळेच या गेम मध्ये सहभागी झाले. रोज लाखो रुपयांची उलाढाल आणि रतन खत्री बनला मटका किंग. त्याचं नेटवर्क इतकं मोठं होतं की देशभरात त्याचे एजंट्स पसरले होते. काही रिपोर्ट्सनुसार त्याचा प्रभाव पोलीस आणि राजकीय वर्तुळातही पोहोचला होता. जरी हे अधिकृतरित्या सिद्ध झालं नाही, पण लक्षात ठेवा, मटका हा जुगार होता आणि पूर्णपणे बेकायदेशीर. म्हणूनच 1970 नंतर सरकारने आणि पोलिसांनी कडक कारवाई सुरू केली. रेट्स पडायला लागल्या, नेटवर्क तुटायला लागलं आणि हळूहळू रतन खत्रीचं साम्राज्य कोसळून लागलं. 1980 ते 90 पर्यंत मटका व्यवसाय जवळजवळ संपला आणि मटका किंगचा दबदबा इतिहास बनला. आज रतन खत्री या जगात नाही, पण त्याने तयार केलेली मटका सिस्टीम आजही अनेक ठिकाणी वेगवेगळ्या रूपात दिसते. वेब सिरीज आणि फिल्म्समध्ये त्याची स्टोरी दाखवली जाते, पण खरी कहाणी ती अजूनही लोकांना थक्क करते.